तळ कोकणातील सौंदर्य मला नेहमीच भुरळ घालते। यावेळी सिंधुदुर्गला मी तोंडवली या गावात राहिले। मालवण पासून फक्त 20 किलोमीटर अंतरावर, एका बाजूला खाडी आणि दुसऱ्या बाजूला हा अथांग समुद्र, याच्यामध्ये वसलेले हे गाव। इथले हे सुंदर नित्यानंद प्राईड बीच रिसॉर्ट जिथे आम्ही राहिलो, याच्या जवळच पाणखोल जुवा आणि जामदुल अशी 2 बेटे आहेत। पाणखोल जुवाला मी 2 वर्षापूर्वी गेले होते, त्यामुळे यावेळी आम्ही जामदुल बेटावर गेलो। सकाळी लवकर उठून जामदुल बेटावरच्या कांदळवनात फिरायला निघायचे होते। तोंडवलीहून फक्त 10 किलोमीटर अंतरावर असलेले जामदुल हे बेट, इथला निसर्ग याचे वर्णन शब्दात करणे निव्वळ अशक्य। दुतर्फा झाडीतून सकाळच्या कोवळ्या उन्हात फिरताना अगदी प्रसन्न वाटत होते। इथे आम्हाला वाडेकर काकांकडे जायचे होते। नारळाच्या बागेत असलेले काकांचे हे टुमदार घर किती सुंदर आहे ना। काकांच्या बोटमध्ये बसून आम्ही या कांदळवनात फिरत होतो। काकांनी इथल्या वृक्षांची, पक्ष्यांची, या जागेची संपूर्ण माहिती सांगितली। त्यानंतर आम्ही या संगम पॉइंटवर गेलो, जिथे ही खाडी या अथांग समुद्राला मिळते। इथे आपण लाईट हाऊसवर सुद्धा जाऊ शकतो। काका काकूंसोबत छान गप्पा मारून आम्ही गेलो आचरा येथील प्रसिद्ध अशा रामेश्वराच्या दर्शनाला। या मंदिरात मी या आधीही आले होते। मंदिराचे वातावरण इतके छान आहे की इथे वारंवार यावेसे वाटते। समुद्र पलीकडचे कोकण अनुभवायचं असेल तर कोकणातील अशा प्रशस्त आणि कौलारू मंदिरांना आवर्जून भेट द्या। दुपारच्या वेळी कडकडून भूक लागल्यावर अस्सल पारंपरिक कोकणी जेवण करण्याचा आमचा प्लॅन होता। अजून तर अर्धा दिवस बाकी आहे, तेव्हा आम्ही कोणते पदार्थ चाखले आणि आमची भटकंती कशी सुरू होती हे बघण्यासाठी पुढचा व्लॉग नक्की बघा। रिसॉर्ट डिटेल्स आणि कांदळवन सफारीची माहिती लिखित स्वरूपात मिळवण्यासाठी कोकण अशी कमेंट करा।